मित्र हो, दररोज रात्री झोपताना फक्त 5 ते 10 मिनिट पाय चोळा, मग जादू पहा। आता तुम्ही म्हणाल यात काय एवढं विशेष आहे? याच्यामध्ये काहीतरी विशेष आहे, म्हणूनच खास तुमच्यासाठी आवर्जून वेळ काढून मी हा व्हिडिओ बनवत आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रोज रात्री पाय कशा प्रकारे चोळायचे, कोणी चोळायचे, कोणी नाही चोळायचे, कशाने चोळायचे, किती वेळ चोळायचे, या पाय चोळण्याचे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याला नेमके कुठले शास्त्रीय फायदे होणार आहेत, याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी सांगणार आहे। मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राइबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राइब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, एक नया पैसा ही खर्च न करता तुम्हाला मी नियमितपणे आहार विहार, जीवनशैली, पथ्य पाणी किंवा घरगुती उपायाच्या माध्यमातून आपलं आरोग्य कशा प्रकारे आपण चांगलं ठेवू शकतो, आपल्याला झालेले गंभीर आजार आपण लवकरात लवकर नैसर्गिकरित्या कशा प्रकारे कमी करू शकतो, बंद करू शकतो, याबद्दल नियमितपणे तुम्हाला सविस्तर शास्त्रीय माहिती सांगत असतो। आणि या सगळ्या व्हिडिओला तुम्ही अतिशय चांगला प्रतिसाद देता। बऱ्याच जणांना या व्हिडिओचा अतिशय चांगला फायदा त्यांचे आजार कमी होण्यासाठी, त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी झालेला आहे, अशा प्रकारचे मेसेज कमेंट करून तुम्ही आम्हाला कळवता। यामुळेच मला अजून चांगली प्रेरणा मिळते तुमच्यासाठी चांगले आरोग्यदायी शास्त्रीय व्हिडिओ बनवण्यासाठी। मित्र हो, पाय चोळणे अर्थात फूट मसाज ही अतिशय प्राचीन मानली जाणारी, परिणामकारक असणारी उपचार पद्धती आहे। मात्र महागडी इंजेक्शने, टॉनिक, औषध गोळ्या याच्या नादामध्ये आपल्याला या फुकट फायदे देणाऱ्या शास्त्रीय पद्धतीचा, उपचार पद्धतीचा विसर पडलाय, किंबहुना बऱ्याच जणांना या उपचार पद्धतीबद्दल शास्त्रीय माहितीच नाही। मात्र मला 100% खात्री आहे की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या घरातले सर्वजण आजपासून पाय चोळायला सुरुवात करणारच। आणि या सांगोवांगीच्या गोष्टी नाहीत, यामध्ये शास्त्र आहे, सायन्स आहे। संशोधन असं सांगतं, जे लोक दररोज नियमितपणे पाय चोळतात त्यांच्या शरीरामध्ये ताणतणावाचा जो हार्मोन तयार होतो दिवसभराच्या व्यापामुळे, जो ज्याचं नाव कॉर्टिसॉल आहे, तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होतो आणि त्यांचा ताणतणाव, एन्झायटी किंवा मानसिक आजाराचे प्रमाण कमी होऊन, चिडचिड कमी होऊन त्यांचं मन, मेंदू अतिशय चांगला शांत होतो। रात्रीच्या वेळेला त्यांना शांत झोप लागते आणि ज्याची झोप चांगली त्याचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं, हा शास्त्राचा नियमच आहे। यासोबतच संशोधन असं देखील सांगतं की ज्या लोकांना डायबिटीस आहे त्या लोकांनी जर नियमितपणे रात्रीच्या वेळेला अशा प्रकारची पाय चोळण्याची किंवा पायाला मसाज करण्याची उपचार पद्धती नियमितपणे अवलंबिली तर त्यांच्या पायातील रक्तप्रवाह हा 40% सुधारतो आणि पायाच्या संदर्भामध्ये डायबिटीसच्या रुग्णामध्ये असणाऱ्या ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या चांगल्या नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यासाठी देखील मदत होते। त्यामुळे ह्या साध्या सोप्या वाटणाऱ्या गोष्टीचं महत्त्व जर तुम्हाला कळालं तर तुम्ही कितीही बिझी असा, कितीही तुम्हाला कंटाळा आलेला असू द्या, कितीही तुम्ही आळशी असू द्या, तुम्हाला याचं शास्त्रीय महत्त्व आणि शास्त्रीय पद्धत जर कळाली तर तुमचं मन ही अत्यंत साधी सोपी वाटणारी पण अतिशय महान फायदे देणारी गोष्ट करायला सहज तयार होईल। हो मित्र हो, दिवसभर आपण आपल्या पायावरती चालत असतो, पळत असतो, काम करत असतो, उठबस करत असतो, किंबहुना आपल्या संपूर्ण शरीराचा डोलारा हा पायावरतीच तोलला जातो, सांभाळला जातो। पाय हे आपल्या शरीराचा पाया आहे, फाउंडेशन आहे। पायाशिवाय आपलं आयुष्य कदापि शक्य नाही, किंबहुना प्रत्येकच अवयव शरीराचा तितकाच महत्त्वाचा आहे। पायाला गौण समजू नका, कारण जर पाय नसतील तर तुम्ही कल्पना करा काय होऊ शकतं। तुम्ही कुठलंही काम, अगदी तुमचं दैनंदिन काम देखील तुम्ही सहज करू शकणार नाहीत। तुमच्या संपूर्ण जीवनामध्ये बाधा येईल। आणि हल्ली बऱ्याच जणांना पायदुखी आहे, पायाला गोळे येणं, घोटे दुखणं, तळपायात आग होणं, बगबग पडणं, बधी
बधीर पडणं, मुंग्या येणं, पिंढऱ्या दुखणं, पोटऱ्या दुखणं, गुडघे दुखणं, मांड्या दुखणं किंवा थोडं चाललं की लगेचच पाय गळून येणं आणि बसावंसं वाटणं, रात्री अपरात्री पायाला गोळा येणं, अशा प्रकारच्या सर्व समस्या नैसर्गिकरित्या दुरुस्त करण्यासाठी देखील तुम्हाला या पाय चोळण्याचा अतिशय चांगला शास्त्रीय फायदा होणार आहे। मित्र सगळ्यात सुरुवातीला पाहूया हे नियमितपणे रात्रीच्या वेळेला 5 ते 10 मिनिट पाय चोळण्याचे 7 मुख्य फायदे कुठले आहेत। त्यातला सगळ्यात पहिला फायदा आहे, ज्या लोकांच्या शरीरामध्ये जास्त कोरडेपणा आहे, शुष्कपणा आहे, वाताचं प्रमाण जास्त आहे, वातदोष वाढलेला आहे, त्या लोकांनी जर नियमितपणे अशा प्रकारे पाय चोळले रात्री झोपताना तर त्यांना या सगळ्या समस्यापासून दूर होण्यासाठी मदत होते। मुळात काय की जेव्हा जिथं कुठं वात तयार होते तेव्हा तिथं वेदना तयार होतात। वात कधी तयार होते, जेव्हा तिथं कोरडेपणा, शुष्कपणा येतो। त्यामुळे अशा प्रकारच्या पाय चोळल्यानं तुम्हाला तिथली वात कमी करून तिथला जो कोरडेपणा आहे तो कमी होतो आणि तुम्हाला त्याचा नैसर्गिक फायदा होतो। दुसरा फायदा आहे, ज्या लोकांच्या अंगामध्ये खूप जास्त उष्णता आहे, सतत अंगामध्ये गरम गरम वाटतं, पायामध्ये भगभग पडतं, आग पडते, गरम उष्णता पडते, लघवी जळजळ करते, खास करून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा गरमीच्या दिवसामध्ये किंवा एरवी देखील जेव्हा कधी तुमच्या शरीरामध्ये उष्णतेचा प्रकार वाढतो तेव्हा अशा वेळी किंवा पित्त प्रकार वाढतो, अशा वेळी तुम्हाला या पाय चोळण्याचा अतिशय चांगला फायदा होतो। ह्या सगळ्या समस्या खूप चांगल्या प्रकारे खात्रीशीरपणे कमी होण्यासाठी मदत होते। तिसरा फायदा आहे, जर दिवसभर काम करून, शेतामध्ये लेबर काम करून किंवा कुठेही काम करून पायाने चालून जर तुमच्या पायाला खूप जास्त थकवा येत असेल, दिवसभर तुम्हाला उभं राहायचं काम असेल, तर अशा वेळी तुमच्या पायाच्या मांसपेशी किंवा तिथं असणारा रक्तप्रवाह हा मंदावतो, त्या थकून जातात, अक्षरशः त्या गळून जातात, अगदी थोडं देखील चालणं किंवा उभं राहणं आपल्याला शक्य होत नाही। अशा वेळी जर तुम्ही अशा प्रकारे रात्री झोपताना फक्त 5 ते 10 मिनिट, जास्त वेळ मी तुम्हाला सांगणार नाही, जर तुम्ही हे केलं तर नक्कीच तुम्हाला हा देखील त्रास कमी होईल, तुमचे पाय पुन्हा नव्यानं ताजेतवाने होतील, तिथं चांगलं वातावरण तयार होईल आणि यामुळे फक्त शरीराचा किंवा पायाचाच थकवा निघून जाणार नाही तर तुमच्या मनाचा देखील थकवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामुळे कमी होणार आहे। चौथा महत्वाचा फायदा असा आहे, जर तुमच्या पायाच्या त्वचेला म्हणजे तळपायाला भेगा पडल्या असतील, कुरूप झाला असेल किंवा तिथली त्वचा निबर झाली असेल, खरबूड झाली असेल किंवा तिथं काही तुम्हाला बधीरपणा आला असेल, अशा वेळी तिथल्या ह्या सगळ्या समस्या अतिशय चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी मदत होते। कारण यात पाय चोळल्यानं तिथे एक ओलावा निर्माण होणार आहे, तिथला कोरडेपणा, शुष्कपणा कमी होऊन तिथल्या त्वचेचं आरोग्य सुधारणार आहे आणि तुमच्या या सगळ्या समस्या अतिशय चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी याच्यामुळे फायदा होणार आहे। खास करून जे लोक सतत उभा राहतात, शेतामध्ये काम करतात किंवा अजून काही चुकीच्या पद्धतीने चालणं, चुकीच्या पद्धतीने उभं राहणं, चुकीच्या पद्धतीचे चप्पल, बूट वापरणं, यामुळे बऱ्याचदा आपल्याला अशा प्रकारच्या पायाच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं किंवा बऱ्याच जणांना थंडीच्या दिवसामध्ये, हिवाळ्याच्या दिवसामध्ये पाय फुटण्याची शक्यता जास्त असते, तिथून रक्त येतं, पाणी येतं, तिथं अतिशय तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात। अशा वेळी या सगळ्या समस्या अतिशय चांगल्या प्रकारे कमी होण्यासाठी यामुळे मदत होते। पाचवा फायदा असा आहे, जर तुम्हाला झोप चांगली येत नसेल, पडल्या पडल्या झोप लागत नसेल, मध्ये मध्ये जाग येत असेल, नंतर झोप येत नसेल, एकूणच तुमची झोप डिस्टर्ब झाल्यामुळे तुमचा पुढचा पूर्ण दिवस हा सुस्तीमध्ये, आळसामध्ये, चिडचिडीमध्ये जात असेल, डोकेदुखीमध्ये जात असेल, अस्वस्थ होत असेल, तर अशा वेळी तुम्हाला अतिशय चांगली नैसर्गिक झोप लागण्यासाठी या पाय चोळण्याचा शास्त्रीय फायदा होणार आहे। कारण मगाशीच सांगितलं की जेव्हा तुम्ही अशा प्रकारे पाय चोळता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये दिवसभराच्या ताणतणावामुळे तयार झालेला जो कॉर्टिसॉल नावाचा जीवघेणा हार्मोन आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे कमी होतो आणि तुमच्या शरीरामध्ये, मेंदूमध्ये एक आनंददायी, आल्हाददायी वातावरण तयार होतं, हॅप्पी हार्मोन्स स्त्रावले जातात आणि तुम्हाला लागलीच झोप लागायला मदत होते। झोपण्यासाठी अंथरुणात पडल्यापासून ते झोप लागेपर्यंत जो काळ असतो तो अत्यंत महत्वाचा असतो, तो कमी करण्यासाठी ह्या पाय चोळण्याचा आपल्याला अतिशय चांगला नैसर्गिक फायदा होणार आहे। त्यामुळे तुमची झोप चांगली होईल, एकूण संपूर्ण शरीरातील अवयवांचं चांगलं रिलॅक्सेशन होईल, दुसऱ्या दिवशी शरीर ताजतवानं टवटवीत होईल, सगळी कामं दिवसभराची तुमची अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडली जातील, कुठल्याही त्रासाशिवाय, वेदनेशिवाय, अडथळ्याशिवाय।
सहावा महत्वाचा फायदा आहे, अशा प्रकारच्या दररोज रात्रीच्या पाय चोळल्यानं तुमच्या पायाच्या मध्ये असणाऱ्या ज्या मांसपेशी आहेत, जे सांधे आहेत, जी हाडं आहेत, त्यांची जी झीज होणार आहे किंवा झालेली आहे त्याच्यापासून चांगला बचाव होतो, त्यांची चांगली रिकव्हरी होते. कारण असं आहे की जेव्हा तुम्ही अशा प्रकारे पाय चोळता तेव्हा तिथलं रक्ताभिसरण सुधारतं, तिथल्या मांसपेशींचं चांगलं पोषण होतं. चा परिणाम म्हणून जसं जसं वय वाढेल तसं तसं तुम्हाला ह्या पाय चोळण्याचा तुमचे पाय चांगले तरुण ठेवण्यासाठी फायदा होणार आहे. बऱ्याचदा काही आजार झाल्यामुळे किंवा काही औषध गोळ्याचे दुष्परिणाम म्हणून देखील पायाला सतत त्रास सहन करावा लागतो किंवा काही जीवनसत्वाची कमतरता असते, डायबिटीसच्या आजारामध्ये डायबेटिक न्यूरोपॅथीचे समस्या आहेत. या सगळ्या समस्या पासून दूर राहण्यासाठी किंवा झालेल्या असतील तर त्या लवकर दुरुस्त होण्यासाठी आपल्याला मित्रांनो याचा चांगला फायदा होणार आहे. आणि सातवा महत्वाचा फायदा याच्यामुळे आपल्याला होणार आहे तो म्हणजे आपले डोळे चांगले निरोगी राहण्यासाठी मदत होणार आहे. तुम्हाला डोळ्यामध्ये आग होत असेल, भगभग होत असेल, डोळे सतत लाल होत असतील किंवा ते चोळावे वाटत असतील, कोरडे पडत असतील किंवा सकाळी उठल्यानंतर ते चिटकत असतील किंवा डोळ्यामध्ये उष्णता जास्त निर्माण झाली असेल, तर या सगळ्या समस्या नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यासाठी या पाय चोळल्यामुळे फायदा होणार आहे. आता तुम्ही म्हणाल पाय खाली डोळे वर, याचा कसा काय फायदा होणार आहे? जेव्हा पाय चोळतात तेव्हा रक्ताभिसरण सुधारतं. पायामध्ये साचलेला दिवसभर उभं राहून काम करून जो रक्तप्रवाह आहे तो पूर्णपणे शरीराच्या वरच्या भागाकडे नेण्यासाठी चांगला फायदा होतो आणि परिणामी सगळं सर्क्युलेशन चांगलं पार पाडलं जातं. सगळ्या अवयवांना पुरेसं रक्ताभिसरण, त्याच्या माध्यमातून ऑक्सिजन, पोषण मिळाल्यामुळं डोळ्याचं देखील आरोग्य चांगलं राहतं आणि तुम्हाला यापैकी कुठलीही समस्या असेल तर ती अतिशय चांगल्या प्रकारे दुरुस्त होते. तर मित्र हो, हे झाले नियमितपणे दररोज रात्री 5 ते 10 मिनिट पाय चोळण्याचे फायदे. आता पाहूया पुढचा मुद्दा महत्वाचा, तो म्हणजे हे पाय कसे चोळायचे, कोणी चोळायचे, कोणी नाही चोळायचे, कशाने चोळायचे आणि किती वेळ कुठल्या वेळेला चोळायचे. तर सगळ्यात महत्वाचं, हे पाय तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर चोळायचे. किती वेळ चोळायचे? 5 ते 10 मिनिट तुम्हाला फक्त वेळ द्यायचा आहे. दिवसभर आपल्यासाठी वनवन करणाऱ्या पायासाठी आपण 5 ते 10 मिनिट देऊ शकत नाही. या उलट आपल्याला हे फुकटात मिळणारे फायदे करून घ्यायचे असतील तर तुम्ही हे नक्कीच कराल. कशाने चोळायचे? याच्यासाठी तुम्ही तेल वापरू शकता किंवा तूप वापरू शकता. तेल कोणतं वापरायचं? साधं खोबऱ्याचं शुद्ध तेल तुम्ही वापरू शकता किंवा शुद्ध घाण्याचं तीळ तेल किंवा बदाम तेल देखील तुम्ही वापरू शकता. जर तुमच्याकडे हे अवेलेबल नसेल तर त्याची व्यवस्था ह्या व्हिडिओच्या इथल्या प्रोडक्ट लिस्ट मध्ये मी तुम्हाला दिलेली आहे, तिथं क्लिक करून तुम्ही हे प्रोडक्ट मागवून घेऊ शकता. मित्र हो, जर तुमच्या पायामध्ये सतत आग होत असेल, भगभग करत असेल, उष्णता खूप वाढली असेल पायामधली, एकूणच अंगामधली, किंवा उन्हाळ्याचे गरमीचे दिवस असतील, तर अशा वेळी तुम्ही शुद्ध तुपानं ही मसाज करू शकता. कारण याच्यामध्ये एक चांगला नैसर्गिक थंडावा असतो. हा थंडावा तुमची उष्णता नैसर्गिकरित्या कमी करेल आणि ह्या सगळ्या त्रासापासून तुमची मुक्ती होईल. जर तुमच्या पायामधली वात वाढली असेल, चा परिणाम म्हणून तुमच्या पायाचे सांधे दुखत असतील, टाचदुखी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला होत असेल, तर अशा वेळी तुम्ही बदाम तेल वापरा, ज्यामुळे हे तेल चांगल्या प्रकारे त्वचेमध्ये शोषून घेतलं जाईल. त्वचेमधला कोरडेपणा, शुष्कपणा निघून जाईल, वात कमी होईल आणि पर्यायानं तुमच्या ह्या सगळ्या वेदना नैसर्गिकरित्या कमी होतील. सोबतच पायाच्या भेगा भरून येतील आणि सगळ्यात महत्वाचा जो पायामध्ये आलेला थकवा आहे, वेदना आहे, त्या देखील चांगल्या कमी होतील. आता ही मसाज नेमकी कशी करायची? तर जर तुम्ही तूप वापरणार असाल तर एक बोटभर तूप एका पायाच्या तळव्यासाठी तुम्ही वापरा आणि ही मसाज तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे उलटी सवासी गोलाकार करा, हळूहळू करा. यासोबतच जर तुमच्याकडे कास्य धातू असेल तर त्या कास्य धातूच्या मदतीनं देखील तुम्ही ही मसाज अतिशय चांगल्या प्रकारे करू शकता. जर तुमच्याकडे नसेल तर त्याची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही ते मागवून घेऊ शकता. आणि जर तेल तुम्ही वापरणार असाल तर साधारण 10 ते 15 थेंब एका पायाच्या तळव्यासाठी तुम्ही वापरा आणि त्याच्यामुळे तुमचा पाय पूर्णपणे तेलकट पण होणार नाही, तुमच्या अंथरूण पांघरून देखील तो तेलकट होणार नाही. ते तेल सगळं पूर्णपणे जिरून जाईपर्यंत, शोषून घेईपर्यंत तुम्ही ही मसाज करायची आहे, जेणेकरून तुमच्या मांसपेशी अतिशय चांगल्या प्रकारे रिलॅक्स होतील, तिथलं रक्ताभिसरण खूप चांगल्या प्रकारे सुधरेल आणि तुम्हाला हे सगळे फायदे अतिशय चांगल्या प्रकारे फुकटात मिळून जातील. यासोबतच ही मसाज तुम्ही पायाच्या तळव्यासोबतच पायाच्या वरच्या बाजूला देखील करा. पायाची बोटं देखील चांगली वडा, बोटांच्या मध्ये देखील ही चांगली मसाज तुम्ही करा. आणि अजून चांगला याचा फायदा घेण्यासाठी तुम्ही पायाच्या वरची जी बाजू आहे, मग गोट्या असतील, पिंढऱ्या असतील, पोटऱ्या असतील, नडगी असेल, गुडघ्याचा सांधा असेल किंवा इव्हन मांड्या असतील, ह्या देखील तुम्ही चोळू शकता. नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल.
मात्र तुम्हाला हे नियमितपणे करायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि हळूहळू तुम्हाला याचे फायदे लक्षात आले की तुम्ही हे आयुष्यभर कधीच सोडणार नाही, याची देखील मला खात्री आहे. तर नक्कीच एवढं सगळं पोटतिडकीनं तळमळीनं सांगितल्यानंतर तुम्ही सर्वजण तुमच्या घरातले आजपासून 5 ते 10 मिनिट रोज रात्री झोपताना नियमितपणे पाय चोळायला सुरुवात कराल अशी आशा व्यक्त करतो. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक न करता पुढे जाऊ नका. यासोबतच आजपासून पाय चोळायला कोण कोण सुरुवात करणार आहे, व्हिडिओ बद्दल नेमकं तुम्हाला खास काय वाटलं हे देखील आम्हाला कळवा. ते कळवत असताना तुमच्या गावाचं नाव आवर्जून लिहा. हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील पायाच्या संबंधित असणाऱ्या समस्यांपासून नैसर्गिक आराम मिळेल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुआ देतील, छान छान आशीर्वाद देतील. परत एकदा आठवण करून देतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.